चला तर आपण पहिलं कोबी कापूया आणि सुरुवात करूया. कोबी खूप बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर किसून पण घेऊ शकता, पण किसला तर खूप जास्त बारीक होतो आणि गळून जातो. त्यामुळे शक्यतो थोडा हाताने जमेल तसा बारीक कापायचा आहे. सांगितलं की आज मंचुरियन बनवणार आहे, बारीक कापून घ्यायचं आहे. तर मी हा एकदम बारीक कापला आहे. तुम्हाला आता जे सामान लागणार आहे मंचुरियन बनवणारा मी तुम्हाला सांगते. आलं लसूण पेस्ट आहे, लाल मसाला आहे, हे लाल तिखट कलर येण्यासाठी मसाला आहे. तिखट असतो, तुम्हाला तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे. हे धनाजिरा पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे, कांदा थोडासा टाकायचा आहे. बाकीचा कांदा आपण सॉस बनवणार ग्रेव्हीवाला मंचुरियनचा, त्याच्यासाठी मी वापरणार आहे. हे मंचुरियनचं रेडीमेड पीठ आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही घरात बनवू शकता. मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन. मला आता घाई होती म्हणून मी मंचुरियनचं रेडीमेड पीठ आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या, फक्त चवीनुसार मीठ टाकायला लागेल. मंचुरियन आपले झटपट तयार होते. चला तर आपण बघूया कसं करायचं. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, पण आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे, कारण की कांद्याला आणि कोबीला ऑलरेडी थोडा पाणी सुटतो. खूप अगदीच अशी गरज वाटली तर एकदम किंचित पाणी शिंपडायचं आहे, फक्त खूप घ्यायचं पण नाही आहे. चला तर आपण सुरुवात करूया. हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडा वेळ लागतो, थोडा पेशन्स ठेवायला लागतो, पण सगळं नीट एकत्र मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मसाला सगळीकडे लागेल आणि कुठेही तुम्हाला मध्ये मध्येच टेस्ट हे मसाला किंवा आलं लसूण पेस्ट असं काही लागणार नाही. म्हणून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आधी हा कोबी नीट मिक्स झाला की मग आपल्याला रेडीमेड पीठ टाकायचं आहे. अंदाजाने आपल्याला किती लागेल त्या हिशोबाने. मी मीठ ह्याच्यात ऑलरेडी टाकलेलं आहे, तर तुम्हाला पीठ टाकल्यावर मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण की त्या पिठामध्ये सुद्धा मीठ असतं. हे करत असताना साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे, जेणेकरून आपण लगेच मंचुरियन बनवू शकतो. आता मी हळूहळू थोडं थोडं पीठ टाकणार आहे, लागेल तसं. आधी बिना पाण्यानेच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही बिन पाण्याने कराल तेवढंच तुम्हाला टेस्ट चांगली येईल. यामध्ये रेडीमेड पिठामध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर मैदा असतो, त्याच्यामुळे हे मिक्स करायला पहिलं थोडंसं आपल्याला खूप प्रेशर लावायला लागतं. एकदा का ते एकजीव झालं आणि पीठ बरोबर मिक्स झालं की ते खूप छान सॉफ्ट होतं. हे बघा छान पाणी सुटलेलं आहे ह्याला. जसं मी तुम्हाला बोललेली की खूप थोडा पेशन्स पाहिजे आणि खूप जोर पाहिजे. ह्याला तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने मिक्स करणार, थोडा वेळ लागतो ह्याला, पण जेव्हा मिक्स करणार तसं तसं ते पाणी सुटणार कांद्याला, कोबीला, आणि त्याच्याने आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही.
आता हे एकदा सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि हे रेडीमेड पीठ असल्यामुळे ह्याच्यामध्ये कलरसुद्धा ऑलरेडी आलेला आहे, तर वेगळा कलर टाकायची गरज नाही आहे. आणि मी टाकला पण नाही आहे. मी तुम्हाला बोलली की मी ते लाल तिखट टाकलं आहे जेणेकरून टेस्टलाही थोडंसं छान. हिरवी मिरचीसुद्धा कापून तुम्ही टाकू शकता, पण मला लहान मुलांसाठी करायचं आहे त्याच्यामुळे मी हिरवी मिरची नाही टाकली, कारण दाताखाली येईल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून टाकू शकता ह्याच्यामध्ये, तिचाही खूप छान टेस्ट येतो. आता आपलं तेल गरम झालं आहे, आपण मंचुरियन टाकायला सुरुवात करू. चला तर आपण स्टार्ट करूया. तुम्हाला जशा साईजचे पाहिजे तुम्ही तसे करू शकता. मला लहान पाहिजे म्हणून मी माझ्या अंदाजाने छोटे छोटे टाकते. खूप जास्त जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवर मैदा टाकतो आणि पाणी टाकतो तर ते खूप पातळ पीठ होतं. हे थोडं पातळ नाही आहे, त्याच्यामुळे हे थोडं क्रिस्पी होतं. आणि गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियम ह्याच्यावर होऊन द्यायचं आहे, कारण की ह्याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, नाहीतर ते तुम्हाला आतमध्ये पीठ लागेल. तुम्ही खूप जास्त गॅस फास्ट केला तर त्याचा कलरही काळपट होईल. आता तुम्ही बघू शकता की आपला गॅस खूप मीडियम फ्लेमवर आहे, त्याच्यामुळे याचा कलर खूप छान आलेला आहे. आणि अगदी बाहेर जे बघून मुलांना खाण्याची इच्छा होते सेम तसा. आणि आपण गोल न टाकता कसंही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं जे टेक्स्चर आलेलं आहे ते खूप छान वाटतं आहे, टेम्पटिंग वाटतं आहे. सो गॅस जास्त फास्ट नाही करायचं आहे, जेणेकरून कलरही छान होईल, नाही तर मग ते करपून जातील. बघा मैत्रिणींनो, जसा मीडियम गॅसवर मी बोललेली की खूप पेशन्स लागतो आणि नीट झालं पाहिजे. तर आता आपले हे मंचुरियन बघा किती छान झालेले आहेत. खूप काळेही नाही झालेले आहेत आणि खूप लालही राहिलेले नाही आहेत. तर एवढे साधारण आपण करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून आतमध्ये कच्चं पीठ नाही लागलं. तुम्ही बघू शकता हे ऑलरेडी किती क्रिस्पी दिसत आहेत आत्ताच, तर खाताना अजून किती क्रिस्पी असतील.